आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। खंडाळा तालुक्यातील महावितरणचे मनमिळावू, शांत स्वभावाचे आणि अभ्यासू उपअभियंता श्री फुलचंद खुशालराव फड यांची अतिरिक्त कार्यकारी अभियंता ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदावर पदोन्नती झाली आहे। या पदोन्नतीबद्दल खंडाळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार आणि निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। फड यांनी खंडाळा तालुक्यात उपअभियंता म्हणून सेवा बजावताना अत्यंत कल्पकतेने व तत्परतेने काम केले। महावितरणच्या ग्राहकसेवा सुधारण्यासोबतच वीज ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला। त्यांचा संयमी स्वभाव, अभ्यासू वृत्ती आणि सर्व घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी सर्वसामान्यांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांचेच मन जिंकले होते। सत्कार व निरोप समारंभाच्या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी श्री फड यांच्या कामाचा गौरव करत त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या। फड साहेबांनी आपल्या कार्यकाळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्तम समन्वय राखला। त्यांच्या अभ्यासू आणि मनमिळावू वृत्तीमुळे कठीण प्रसंगांतही काम करणे सोपे गेले, असे उद्गार उपस्थितांनी काढले। आपल्या सत्कार उत्तर देताना श्री फड यांनी खंडाळा तालुक्यातील जनतेने, सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले। आक्रोश मराठी न्यूज, खंडाळा। डिव्हिजनचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असणारे व दोन उपविभागाचे, तसेच खंडाळा उपविभागाचा जो त्यांना आता उद्यापासून ॲडिशनल चार्ज बघायचा आहे असे कुंभार साहेब, तसेच आदरणीय व्यासपीठ, तसेच माझ्या प्रेमाखातीर उपस्थित असणारे आळंदीकर मॅडम, आळंदीकर सर व सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे सर्वात प्रिय असणारे आपले सर्व जनमित्र, ऑपरेटर्स, तसेच वेगवेगळ्या एजन्सी ओनर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स। मित्रांनो, आपल्याला खरं सांगायचं म्हटलं तर आनंद कधी कधी होतो। शाळेत असताना एखाद्या विषयामध्ये किंवा एखाद्या एक्झाममध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले, पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला, तिसरा नंबर आला, मेरिटमध्ये आलो। त्याच्यानंतर 11वी 12वीला समजा चांगले मार्क्स मिळाले, चांगलं प्रावीण्य मिळालं, कुठे एखादी पेपरला चांगली बातमी आली किंवा एखाद्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं, ते आपलं स्वप्न बघितलेलं असतं। तर अशा ठिकाणी जर आपल्याला ॲडमिशन मिळालं तर खूप आनंद होतो। आणि समजा आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पाहिजे असलेल्या ठिकाणी समजा एखादी नोकरी मिळाली, त्यावेळेस माणसाला खूप आनंद होतो। नोकरीमध्ये मग वेगवेगळ्या ठिकाणच्या आपल्या पोस्टिंग्स असतात, आपल्या मनासारखी पोस्टिंग मिळाली, आनंद होतो। त्याच्यानंतर नोकरीमधला दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रमोशनचा। तर प्रमोशन हे काही सारखं महिन्याला, वर्षाला, 2 वर्षाला मिळत नसतं। तर प्रमोशन मिळणं म्हणजे चांगलं आपलं सौभाग्य राहतं, आपल्या चांगल्या कामाची एक कुठेतरी नोंद असते किंवा आपण घेतलेले जे कष्ट असतात, तर ते कष्टाने आपल्याला जे प्रमोशन मिळतं ते कुठेतरी एक आपल्याला मनाला एक सुख, समाधान, शांती मिळवून देणार असतं। तसंच माझं हे दुसरं प्रमोशन आहे। पहिलं प्रमोशन जे आहे, मी डायरेक्ट एक्झाममधून माझं प्रमोशन झालेलं होतं। कदाचित त्याच वेळेस मी ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होणार होतो, मी ती परीक्षा पास झालो होतो, परंतु मी त्यावेळेस असतो। पण ठीक आहे, जे डायरेक्ट सुपरिटेंडेंट इंजिनियरपर्यंत फार लवकर गेलं तर कामाचा अनुभव कमी मिळतो। तर आपण स्टेप बाय स्टेप गेलं तर सगळ्या गोष्टीतून आपण पासान होतो, वेगवेगळे अनुभव मिळतात। तर आजचा हा क्षण जो आहे तो माझ्यासाठी खरोखर आनंददायक पण आहे, पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर माझ्या मनामध्ये एकदम संमिश्र भावना पण आहेत की मी वर्षभराच्या कालावधीमध्ये इथं तुमच्यासोबत, तुमच्या खंडाळा उपविभागामध्ये म्हणजे तुमचा सहवास मला मिळाला, तुमच्यासारखे प्रामाणिक कष्टाळू लोक मला इथे मिळाली। तर मला खरोखर सांगतो की मला सोडून जावं वाटत नाही।